नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये आता एक से बढ़कर एक धमाकेदार व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत. मित्रांनो, आज झालेल्या या सिरियलमध्ये आपण पाहतो की स्वतः ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने कबुली देत आहे. आत्तापर्यंत जिनं सावलीसाठी जे काही केलेलं आहे त्याचा पश्चाताप ती व्यक्त करत आहे. आणि तिला असं करायला भाग पडलेलं आहे, कारण तिचं सगळं सत्य आता समोर आलेलं आहे. आणि तिलोत्तमाने सुद्धा तिचं थोबाड फोडलेलं आहे. आणि ती ऐश्वर्या तिलोत्तमाच्या पायावरती पडून आता नाक घासून तिची माफी मागत आहे. तर मित्रांनो, हे सगळं झालं कसं आणि काय, हे सगळं आपण या व्हिडिओतून आता पाहणार आहोत. पण मित्रांनो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, आपण पाहतो इकडे आता सावलीला ऐश्वर्याने घरामध्ये बंद केलेलं असतं. सावली फोन करते कोणाला? जगन्नाथजींना. जगन्नाथजींना सांगते की ऐश्वर्या मॅडम मला घरामध्ये बंद करून गेलेली आहे. तेव्हा जगन्नाथजींना भीती वाटते की नक्कीच ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन आहे आणि आता सारंगच्या जीवाला धोका आहे. कारण तोपर्यंत तिथं देवा पोचलेला असतो आणि देवा जगन्नाथजींना सगळं काही सांगतो की तुम्हाला मला का अटक करावी लागणार आहे. कारण की अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या ज्या महिला आहेत त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि तुमचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हणून. जगन्नाथजी बघतात तर हा व्हिडिओ माझा आणि सावली या दोघांचं असतो. तर हे सगळं कोणी केलं? तर हे सगळं ऐश्वर्याने केलं, हे तिच्यावरती आता सगळं आलेलं असतं. त्यामुळे जगन्नाथजी सांगतात माझ्याजवळ देवा आला आहे, मला पोलीस स्टेशनला घेऊन निघाला आहे. त्यामुळे सावली, तूच आता तिथून तुला बाहेर पडावं लागेल आणि तुला कसल्याही परिस्थितीत मंदिरामध्ये लवकरात लवकर पोहोचावं लागेल, कारण ही ऐश्वर्या काही करेल याचा नेम नाही. त्यानंतर जगन्नाथजी आणि देवा हे दोघं पोलीस स्टेशनला जायला निघतात. पण अर्ध्या रस्त्यातूनच जगन्नाथजी देवाला म्हणतात, नाही, मला सारंगची खूप काळजी वाटत आहे. या ऐश्वर्यावरती माझा काही भरोसा नाही, मला जावं लागेल देवा. पण देवा म्हणतो, नाही साहेब, नाही फादर, ह्यावेळेस मला तुमचं काही एक ऐकून चालणार नाही, कारण यावरून मला मोठ्या साहेबांची वरून ऑर्डर आहे आणि असं जर केलं नाही मी तर मला खूप मोठा ओरडा पडणार आहे. त्यामुळे तुम्ही असं काही न करता माझ्यासोबत चला. पण जगन्नाथजी देवाला धक्का देतात आणि बुलेट घेऊन तिथून सावलीकडे जाण्यासाठी निघत असतात. इकडे मात्र ऐश्वर्याने फुल प्लॅन केलेला असतो सारंगच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा. तिने 2 माणसं नेमलेली असतात आणि त्या माणसांना ती सांगत असते की आम्ही मंदिरामध्ये निघालेलो आहोत, तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये या. तिथं गेल्यानंतर सुद्धा ती त्यांना फोन करते की तुम्हाला मी फोन केल्यानंतर लाईट ऑफ झाल्या की सारंगच्या वरती हल्ला तुम्हाला करायचा आहे, कारण लाईटीमध्ये सारंग हा भीत असतो आणि त्याला खूप भीती वाटते लाईटीची. तो लाईट नसेल तर त्याचा अंग थरथर कापत असतं म्हणून. आणि त्यानंतर ऐश्वर्या त्या चोरांच्या हमेशा कॉन्टॅक्टमध्ये राहिलेली आहे. आपण पाहतो की इकडे पूजा मात्र छान अशी चालू झालेली असते. सावलीला मात्र आता सारंगच्या जीवाची खूप काळजी लागलेली असते. ती त्यामुळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती आता बाल्कनीतून उडी मारण्याचा प्लॅन करते. ती स्वतःच्या कपाटातून एक साडी काढते आणि बाल्कनीतून त्या साडीच्या साहाय्याने ती खाली उतरायचा प्रयत्न करत असते. तर मित्रांनो, असंच असतं प्रेम, आणि प्रेमासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. तो स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. त्यामुळे सावलीचं नितांत प्रेम आहे सारंगवरती आणि त्याच्यासाठी सावली हा निर्णय, या डिसिजन घेत असते. तर सावली मंदिराकडे आता जाण्यासाठी निघालेली असते. इकडे आता जगन्नाथजी पण मंदिराकडे निघालेले असतात आणि आपण पाहतो की मंदिरामध्ये पूजा चालू असते. सगळेजण पूजेला बसलेले असतात. सारंगला मात्र सावलीची काळजी असते आणि सारंग फोन करण्यासाठी थोडासा मंदिराच्या बाहेर गेलेला असतो आणि तो सावलीला फोन करत असतो. पण सावली स्वतःचा फोन हा घरीच विसरून आलेली असते. त्यामुळे ती फोन उचलत नाही. तर सारंगला तिचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्या तिथे येते ती म्हणजे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या सारंगला सांगते, सारंग, गुरुजींनी सांगितलं आहे की हे दिवे बाहेर लावण्यासाठी बाहेर झाडाच्या तिथे ओट्यावरती हे दिवे लावायचे आहेत आणि हे जे दिवे आहे तो घरातला मुलगाच लावणार, असं ते बोलत होते. त्यानंतर सारंग म्हणतो, हा वहिनी, लावतो मी, 1 मिनिट, मी सावलीला फोन करत आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू नको करू, मी करते तिला फोन, तू हे दिवे लाव बाहेर, मी करते तिच्याशी, मी बोलून घेते म्हणून. आणि त्यानंतर सारंग जो आहे तो दिवे घेऊन बाहेर लावण्यासाठी निघालेला असतो
आणि सारंग जसा का बाहेर जातो, त्या झाडाच्या तिकडे जातो, तशी ऐश्वर्या लगेच चोरांना फोन करते आणि सांगते की लाईट्स ऑफ करा, सारंग त्या झाडाच्या तिकडे मी त्याला पाठवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती हल्ला करा म्हणून. आणि सारंग तिथे दिवे लावत असतो. दिवे लावताना अचानक लाईट जाते आणि सारंगला भीती वाटायला सुरुवात होते. सारंग खूप जोरजोरात ओरडतो, कारण की लहानपणापासून सारंगला अंधाराची खूप भीती वाटत असते. आणि जशी का लाईट गेली तशी तिलोत्तमा म्हणत असते, सारंग कुठे, माझा सारंग कुठे गेला, त्याला अंधाराची खूप भीती वाटते, सोहम बबलू पळा, सारंग कुठे आहे, त्याला शोधा लवकर, त्याचा आवाज येतोय, तो ओरडतोय, त्याच्यावरती हल्ला झाला आहे का, काय झालं, तिला काहीच कोणाला काही कळत नाही. पण तिलोत्तमाला माहीत असतं की सारंगला खूप भीती वाटत असते, ती म्हणजे अंधाराची. आणि अंधार झाल्यामुळे सारंग हा भिलेला आहे आणि त्याला आपली गरज आहे. त्यामुळे तिलोत्तमासुद्धा पळत तिथे निघालेली असते आणि ते 2 चोर आहेत ते सारंगवरती हल्ला करणार, तेवढ्यात पाठीमागून सावली येते आणि त्यांना ढकलते खाली आणि ते चोर खाली पडतात आणि सारंगला ती जवळ घेत असते. आणि सारंगलासुद्धा तेव्हा अंधारामुळे भीती वाटल्यामुळे सारंग त्या चोरांना पकडू शकत नाही आणि ते चोर तिथून पळायला लागतात. तेवढ्यात गुरुजी जातात आणि लाईट्स ऑन करतात आणि ते तिलोत्तमा येते, तर ते 2 चोर पळून जात असतात. आणि तिलोत्तमा बघते की सावलीने सारंगला सावरलेला आहे, त्याला तिने आधार दिलेला आहे आणि ते 2 चोर आहेत ते पळून जाण्याच्या मार्गावरती असताना तेवढ्यात तिथे गाडीवरती जगन्नाथजी येत असतात आणि त्या गाडीच्या खाली ते 2 चोर पडतात. जगन्नाथजी पटकन त्या चोरांना उचलतात, तोपर्यंत सोहम आणि बबलू तिथे येतात आणि त्या 2 चोरांना पकडून तिलोत्तमाच्या समोर आणतात. आणि त्यानंतर झालेली हकीकत जी आहे ती त्यांना विचारतात की तुम्ही असं का केलं आहे म्हणून, कोण आहात तुम्ही म्हणून, आणि सारंगला मारण्याचा तुमचा काय प्लॅन होता म्हणून. सगळं तिलोत्तमा त्यांना विचारत असते, पण ते 2 चोर काही सांगायला तयार नसतात. ते बोलतात की आम्ही चोरी करण्याच्या हिशोबाने आलो होतो म्हणून. पण त्यावरती जगन्नाथजींना विश्वास नसतो. जगन्नाथजी म्हणतात, मला विश्वास नाही तुमच्या या बोलण्याचा, खरं सांगा तुम्ही कोण आहात ते, नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या हवाले करणार आहे म्हणून. आणि पोलिसांचं नाव ऐकल्यानंतर मात्र लगेच तिथे ऐश्वर्या बोलायला सुरुवात करते. जगन्नाथजी, तुम्हाला किती वेळा मॉमनी सांगितलेलं आहे आमच्या फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही दखलंदाजी करूच जाऊ नका म्हणून, आणि तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात, तुम्हाला तर पोलीसमध्ये अटक व्हायचं होतं ना, पोलीस तुम्हाला पकडणार होते ना, आणि त्यांना तुमच्या विरुद्ध कारवाई करायची होती ना. हे सगळं ऐकून मात्र जगन्नाथजींना आश्चर्य वाटतं की हे सगळं तुला कसं माहीत झालं ऐश्वर्या, म्हणून तू कुठे माझी न्यूज पाहिलीस का, काय पाहिलंस ते तुला लगेच माझ्याबद्दल एवढी खबरबात लगेच माहीत झाली म्हणून. आणि त्यानंतर सावलीला आरोप लावायला ऐश्वर्या चालू करते, मॉम तुम्हाला माहीत नाही ही मुलगीच अशी आहे, हिला सगळं क्रेडिट हमेशा घ्यायचं असतं ना, म्हणून ही सगळा प्लॅन करत आहे. आज जगन्नाथजींनी सांगितलं ही सारंगची भाग्यरेखा आहे, तिचं ते रक्षा कवच आहे, म्हणून यांनी हा सगळा प्लॅन घडवून आणला, जेणेकरून तुम्हाला असं वाटावं की सावली जी आहे ती खरंच सारंगचा रक्षा कवच आहे म्हणून. कारण नेमकी हल्ला करायच्या वेळेसच सावली कशी काय तिथे आली हा प्रश्न आपल्यासमोर आहे मग. आणि तिलोत्तमाला सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्याचा कुठे ना कुठे तिला विश्वास बसायला लागतो की खरंच सावलीनंच हे सगळं घडवून आणलं असेल म्हणून. आणि ऐश्वर्या तरीही गप्प बसत नाही आणि सांगत असते, मॉम ही मूर्ख मुलगी आहे, तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवत जाऊ नका, ही हमेशा आपल्या घरामध्ये असं काहीतरी प्लॅन करत असते म्हणून, आणि तुमच्या पुढे हिला ग्रेट व्हायचं आहे, या घरावरती तिला सत्ता गाजवायची आहे, सारंगवरती तिनं गाजवलेलीच आहे, सारंगला प्रेमाच्या जाळ्यात तिनं ओढलेलंच आहे, तुमच्यापासून सारंगला ते दूर करत आहे, आज हे सांगून की मीच त्याचं रक्षक कवच आहे म्हणून. मॉम आजपर्यंत सारंगला तुम्ही मदत केलेली आहे, तुम्ही त्याची जी काही आहे ती रक्षा केलेली आहे, पण आज ही असं दाखवत आहे की मी सारंगसाठी सर्वस्व आहे म्हणून, आणि सारंगच्या नजरेमध्ये ती मोठी होत आहे म्हणून. आणि हे बोलणं जेव्हा तिलोत्तमाच्या कानातून डोक्यात जातं, तेव्हा तिलोत्तमासुद्धा तिला द्वेष करायला तिचा लागते आणि सावलीला म्हणते, सावली हे सगळं करायची तुला काही गरज नाही आहे, आणि कितीही जरी तू हे सगळं केलंस ना तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि तुला या घरातली सून मी कधीच मानणार नाही. त्यामुळे हे सगळे धंदे तू बंद कर आणि माझ्या पूजेमध्ये जे विघ्न करायचा प्रयत्न करतेस ना, त्यामुळे मी तुला जिंदगीभर कधीही माफ करणार नाही.
त्यानंतर मात्र जगन्नाथजींना खूप राग येतो आणि जगन्नाथजी म्हणतात, बस कर तिलोत्तमा, बस कर. तिलोत्तमा मेंदळे, तुम्ही जेवढं काही बोललात ना त्यामध्ये काही तथ्य नाही आहे. तुमच्या ज्या डोळ्यावरती आहे ना ती अंधविश्वासाची पट्टी तुमच्या डोळ्यावरती आलेली आहे. तुम्हाला फक्त सौंदर्य आणि सौंदर्यच दिसतं आणि सौंदर्य लोकांच्याच गोष्टी तुमच्या कानामध्ये जातात आणि तुमच्या डोक्यापर्यंत शिरत असतात. बाकी तुम्हाला कुठेही काही चाललं आहे त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. जरा कान उघडे ठेवा, डोळे उघडे ठेवा आणि नीट बघा आजूबाजूला काय चालू आहे ते. अहो, तुम्हाला समजत नाही का की सावलीने येऊन सारंगचा जीव वाचवला आहे. आत्ता जर सावली इथं आली नसती तर त्यात ह्या चोरांनी तिच्या डोक्यामध्ये आत्ता हा दगड घातला असता. तुला दिसत नाही का तिलोत्तमा काय चालू आहे तुझ्या आजूबाजूला ते? हमेशा ही ऐश्वर्या तुला काही ना काही सांगत असते आणि तू तुझ्या घमंड, तुझ्या या सगळ्या गोष्टीमध्ये तू एवढी गुरफटली आहेस की तुला बाकीच्यांचं काहीही दिसत नाही आहे. तुझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सुंदरतेची व्याख्याच बसलेली आहे आणि त्यामुळे तुला कोण खोटं कोण वाईट हे सुद्धा तुला समजत नाही आहे तिलोत्तमा. जरा विचार कर चंद्रकांतजी, काय चालू आहे हे सगळं? मी एवढं तुम्हाला सांगूनसुद्धा तुमच्या जर काहीच डोक्यामध्ये बसत नसेल तर या माझ्या सांगण्याला काय अर्थ आहे म्हणून. त्यानंतर मात्र त्यानंतर मात्र तिथे सारंग म्हणतो, मॉम अगं असा कसा तू सावलीवरती असा ब्लेम लावू शकतेस म्हणून? तुला माहिती आहे ना सावली माझी किती काळजी घेते, ती माझी बायको आहे सावली आणि हे सगळं सावली का करेल मॉम? तू अजूनसुद्धा सावलीला ओळखलं नाही आहेस मॉम. तेवढ्या चंद्रकांतजी म्हणतात, ठीक आहे तिलोत्तमा, तुला हे सुद्धा मी पुरावा देतो म्हणून. जर सावलीनं ह्याला फोन केला असता, या चोरांना जर तिने आणलं असेल आणि तिने हे सगळं करायला लावलं असेल, त्या चोरांना तिने कॉन्टॅक्ट नक्की केला असेल. तर सारंग म्हणतो, हां मॉम, तिने नक्की कॉन्टॅक्ट केला असेल. सोहमसुद्धा म्हणतो की हो मॉम, या चोरांच्या मोबाईलमध्ये नक्कीच सावली वहिनीचा नंबर असेल. ज्या कोणी त्यांना हायर केलं आहे त्याचा नंबर तर नक्कीच आला असेल ना तिच्या मोबाईलमध्ये. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं अंग थरथर कापायला लागतं, तिला घाम फुटतो. कारण की आता ऐश्वर्यानेच 2 ते 3 वेळा त्यांनी समोरून त्या चोरांना फोन केला होता म्हणून. आणि त्यानंतर त्या चोरांचा मोबाईल सारंग घेतो आणि मोबाईल चेक करायला लागतो. त्याच्यामध्ये आत्ता जस्ट 5 मिनिटापूर्वी ऐश्वर्याचा कॉल झालेला असतो आणि सारंग पुन्हा त्या कॉलवरती फोन लावतो. तो वाजतो ऐश्वर्याकडे आणि तिलोत्तमाच्या बाजूला ऐश्वर्या उभी असते. ती तिलोत्तमाकडून तिचा मोबाईल हिसकून घेते तर बघते तिच्या मोबाईलमध्ये त्या चोराचं नावासहित सगळं सेव्ह असतं आणि ऐश्वर्याच्या कानाखाली अशी काही तिलोत्तमा लावून देते की ऐश्वर्या मात्र तिचा गाल असा सुजलेला असतो आणि तिलोत्तमा म्हणते, मूर्ख ऐश्वर्या, तुझ्यावरती मी डोळे बंद करून आजपर्यंत विश्वास ठेवला आणि तू आपल्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेस. तुला माहीत आहे ना सारंग माझा किती लाडका मुलगा आहे लहानपणापासून. मी आजपर्यंत किती कष्टातून दिवस काढून माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे आणि तू काल परवा आलेली मुलगी माझ्या घर तोडायला निघालेली आहे, माझ्या मुलांच्या जीवावरती उठलेली आहे तू. ऐश्वर्या, तुझ्यावरती मी कधीही जबरदस्ती केलेली नाही. तू म्हटलीस मला मूल नको आहे तर मी तेही मान्य केलं की तुला हवं तेव्हा तू मूल कर म्हणून. आजपर्यंत मी कोणालाही बंधनात ठेवलेलं नाही. पण आज तू माझ्या घरामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करत आहेस. माझ्या घरातल्या माणसांच्या जीवावरती तू उठलेली आहेस. एवढी हिंमत आली कुठून तुझ्याकडे? ही जर गोष्ट नीलला समजली तर नील तुला घराच्या बाहेर काढेल ऐश्वर्या. एवढं लक्षात ठेव. आज तू जे काही केलेलं आहे ना त्यामुळे मी तुला माफ करू शकत नाही ऐश्वर्या. तू अशी का वागत आहेस? तुला काय झालं आहे नक्की? आणि त्यानंतर अशी काही तिलोत्तमा तिला बोललेली असते की तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे आपल्या घरामध्ये हे सगळं करताना. मान्य आहे मला की तुला सावली आवडत नाही किंवा सावलीचा स्वभाव तुला आवडत नाही, म्हणून तू माझ्या मुलाला इजा पोचवून तू सावलीचा बदला घेणार आहेस का? हे तुला कुठल्या भाषेमध्ये तुला योग्य वाटतं? उद्या तू नीलला सुद्धा काही इजा पोचवायला कमी करणार नाहीस. मला या घरामध्ये तुला ठेवून फायदा काय? काय फायदा आहे मला या घरामध्ये तुझा? त्यानंतर ऐश्वर्या मात्र आता तिलोत्तमाच्या पायामध्येच पडलेली असते आणि तिलोत्तमाचे पाय धरायला ती चालू करते. त्यानंतर तिलोत्तमा तिला पायाने झटकते आणि म्हणते, ऐश्वर्या हे बघ, मला ना आता असं वाटायला लागलेलं आहे की माझी सुंदरतेची व्याख्या ही बदलत चाललेली आहे. कारण की मला असं वाटते सुंदर माणसं हे फक्त चेहऱ्याने सुंदर असतात पण त्यांचं मन सुंदर असायला पाहिजे. तुझ्या मनामध्ये हमेशा कपट आहे आणि तू हमेशा कट कारस्थाना करत आहेस. पण त्याच्या विरुद्ध सावली दिसायला सुंदर नाही आहे पण तरीही तिचं मन चांगलं आहे. ती हमेशा दुसऱ्यांचा विचार करत असते आणि हमेशा दुसऱ्यांना मदत करत असते
ऐश्वर्या, त्यामुळे तू सुधर, तुला सुधारायची खूप गरज आहे. आणि मला तुझ्याकडे बघून आता मलाच माझ्यावरती लाज वाटते की मी सुंदर मुली या घरामध्ये आणण्याचा विचार केला होता, पण त्यांची जर मनं अशी असतील, त्या जर कपटी असतील, तर सुंदर मुली घरात आणून आपला फायदा काय आहे? काय फायदा आहे माझा? माझं जर घर तुटणार असेल, माझ्या मुलांना इजा पोहोचणार असेल, तर अशा सुंदर मुली घरात ठेवण्याचा मला काय काय फायदा आहे? अशी ती त्या ऐश्वर्याला विचारत असते. आणि त्यानंतर मात्र जो सारंग आहे तो तिलोत्तमाला म्हणत असतो, "मॉम शांत हो" म्हणून. "शांत हो मॉम तू." तेव्हा तिलोत्तमा म्हणते, "नाही सारंग नाही, आता तर पाणी माझ्या डोक्याच्या वरून चाललेलं आहे. ही ऐश्वर्या अशी सुधारणार नाही. तू नीलला हिच्याबद्दल सगळं काही तू सांगून टाक." त्यानंतर सारंगसुद्धा म्हणतो, "जाऊ देत मॉम, वहिनीला पश्चाताप झाला आहे ना, आपण तिला अजून एक चान्स देऊयात." आणि तिलोत्तमा सांगते, "हे बघ, माझा मुलगा आज म्हणतोय म्हणून मी तुला आज शेवटचा चान्स देत आहे. जर तू इथून पुढे जर सुधारली नाहीस आणि नीट वागली नाहीस या घरामध्ये, तर मी या घरामध्ये तुला ठेवणार नाही. मी या घराच्या बाहेर तुला फेकून देईन" म्हणून. आणि असं ऐश्वर्याला सांगितल्यानंतर ऐश्वर्या मात्र भिलेली असते. आणि त्यानंतर जगन्नाथजींना तिलोत्तमा जी आहे ती माफी मागत असते. "जगन्नाथजी, मला माफ करा, मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही, नाहीतर माझ्या मुलाचं आज काय झालं असतं? आज मी माझा मुलगा माझ्या हातातून गमावला असता. मला माफ करा." असं तिलोत्तमा जगन्नाथजींची माफी मागत असते आणि सावलीचे सुद्धा आभार मानते. आणि सावलीला म्हणते, "सावली, खरंच तूच माझ्या सारंगचं जे काही आहे ते रक्षा कवच आहे. तू आजपर्यंत इथं आलीच नाही तर सारंगला काय झालं असतं म्हणून." आणि त्यानंतर ती सावलीला जवळ घेते आणि सावलीला मिठी मारते आणि सारंगला सुद्धा जवळ घेत असते आणि म्हणते, "खरंच माझं खूप मोठी चुकी झाली. माझी सुंदरतेची व्याख्यासुद्धा आता माझी सारंग बदलत चाललेली आहे." आणि त्यानंतर मात्र हे बघून ऐश्वर्याला मात्र आता खूप राग येतो की सगळ्यांसमोर आपण तिलोत्तमाचे पाय धरले आणि सगळ्यांनी आपल्याला अपमानित केलेलं आहे. इकडे अमृतासुद्धा ऐश्वर्याला नावं ठेवत असते. "ऐश्वर्या, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील की आज तू सारंगवरती सुद्धा हमला केलेला आहेस म्हणून." सोहमसुद्धा म्हणतो की "वहिनी, हे काय चालू आहे तुझं? तू आज आमच्या जीवावरती उठलेली आहेस. एवढी का तू खालच्या पातळीवरती काम करत आहेस म्हणून." आणि त्यानंतर सोहमसुद्धा म्हणत असतो, "मला ना आता या वहिनीवरती बिलकुलही विश्वास राहिलेला नाही. इथून पुढे आपण किती हिला चान्स देणार आहोत म्हणून. आपण हे सगळं नीलला सांगायला पाहिजे." तेव्हा सावलीसुद्धा म्हणते, "नाही सोहम भाऊजी, आपण नको नीलदादांना हे सगळं सांगायला. ऐश्वर्या वहिनी म्हणतायत ना इथून पुढे त्या नाही तसं वागणार म्हणून, मग आपलं आपण घर कशाला तोडायचं ना. आपण त्यांना एक चान्स देऊयात. आपण सगळे एकत्र एकामेकाच्या संगतीत एकत्र गोकुळसारखं राहूयात म्हणून." आणि त्यामुळे तिलोत्तमाला सुद्धा तिचा खूप अभिमान वाटतो. आणि आपण आता पाहणार आहोत की पुढच्या एपिसोडमध्ये आता ऐश्वर्या सुधारते आणि सावली आणि तिलोत्तमाचं नातं हे एक कसं होतं आहे, किती गोडवा या नात्यामध्ये येतो हे पाहणं आता खूप इंटरेस्टिंग आपलं पुढं होणार आहे.